नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मित्रांनो, आजच्या तासाला आपण पुन्हा एका नवीन वाक्यासहित आलो, ज्याचं आपल्याला व्याकरण चालवायचं आहे. त्यातल्या प्रत्येक घटकाचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये येणारे नाम, त्यामध्ये येणारे सर्वनाम, विशेषण, त्यात असणारे क्रियापद आणि वाक्याचा प्रकार, वाक्याचा प्रयोग, हे सगळं आपण एकाच तासामध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, शंकर महादेवन यांनी अप्रतिम गाणी गायली. आता गायली हे जे क्रियापद आहे, यातलं जे धातू आहे ते म्हणजे गाणे, म्हणजे गा हे धातू आहे. मग आता प्रश्न विचारा बरं, गाणारे कोण? गाणारे कोण? तर बरेच जण उत्तर देतील शंकर महादेवन. पण खरं जर पाहिलं तर शंकर महादेवन यातला हा पूर्णपणे करता नाही. बघा, गायली कोणी असा प्रश्न विचारा बरं. गायली कोणी म्हटलं तर तुम्ही लगेच मला तृतीय विभक्तीमध्ये उत्तर पाहिजे त्याचं. बघा, गायली कोणी, तर नुसतं शंकर महादेवने का शंकर महादेवन यांनी? बघा बरं, पूर्ण बघायच्यामध्ये शंकर महादेवन यांनी, म्हणजे खऱ्या अर्थानं शंकर महादेवन यांनी हा पूर्ण याच्यातला काय झालेला आहे, कर्ता झालेला आहे. मग यातला नेमकी कर्त्यामधला उद्देश कोण आणि उद्देश विस्तार कोण हे पाहिलं तर लक्षात येतं की याच्यामध्ये यांनी हे जे सर्वनाम आहे, हे सर्वनाम यातलं उद्देश्य झालेलं आहे. आणि हे उद्देश्य जर पाहिलं तर हे दर्शक सर्वनामामध्ये, कोणत्या सर्वनामामध्ये? दर्शक. आणि दर्शक सर्वनामाची इथं कोणती विभक्ती वापरलेली आहे? तृतीय विभक्ती वापरलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये लक्षात आलं असेल की कर्ता हा प्रथमात असला तर कर्तरी प्रयोग होतो, आणि कर्ता प्रथमेत नसला तर हा कर्तरी प्रयोग होत नाही. मग यावरून कळालं असेल तुम्हाला की हा प्रयोग कर्तरी नाही आहे. नाही तर मुले लगेच चूक काय करतात बघा, गाणारे कोण? शंकर महादेवन. कर्ता प्रथमा म्हटलं की प्रयोग कर्तरी निघेल. इथंच आपण चुकू, लक्षात ठेवायचं आहे. मग आता यांनी काय झालं, याच्यामध्ये उद्देश्य दर्शक सर्वनाम झालंय, तृतीय विभक्ती झालेली आहे, पुन्हा आदरार्थी त्याला काय केलेलं आहे, अनेक वचन झालेले, आदरार्थी बहुवचन वापरलेलं आहे. मग शंकर महादेवन याच्यातले काय बनलेले, तर हे झाले याच्यातले उद्देश्य विस्तार. पण हा पूर्ण जर भाग पाहिला तर हा पूर्ण भाग आपल्याला काय म्हणून घ्यावा लागेल, याच्यातला कर्ता म्हणून घ्यावा लागेल. कर्ता म्हणजे काय? उद्देश आणि उद्देशाविषयी माहिती दिलेले शब्द हे सगळे मग काय होतात, कर्ता बनतात. मग आता शंकर महादेवन, आता शंकर महादेवन जरी विशेष नाम असलं तरी हे कशात चाललं गेलं, याच्यामध्ये उद्देश्य विस्तारामध्ये, कारण हे याची माहिती देते. शंकर महादेवन यांनी गायली काय गायली, तर याच्यामध्ये लगेच लक्षात येतं गाणी काय झालं, याच्यातलं कर्म झालंय. आणि कर्म कशामध्ये गेलंय, हे तृतीय पुरुषी अनेक वचनीय, गाण्याचं अनेक वचन काय झालंय, गाणी झालेलं आहे याच्यामध्ये. मग आता गाणीविषयी काही माहिती दिलेली आहे याच्यामध्ये बघा बरं, त्याच्यात दिलेलं आहे बघा, अप्रतिम गाणी. अप्रतिम काय झालंय, हा झालेला आहे बघा ह्या कर्माचा विस्तार, कर्म विस्तार ज्याला म्हणतो आपण. हे झालं याच्यातलं विशेषण. आणि विशेषण कोणतं आहे, तर अप्रतिम हे गुणाची माहिती देत आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, गुण विशेषण. मग अशा प्रकारे कर्म आणि कर्माचा विस्तार हे आपल्या पृथक्करणातलं स्थान देखील मिळालं आहे, कर्मही मिळालेलं आहे. गाणी हे अनेक वचनामध्ये आहे, गाणे हे एक वचन आहे, तो गाणे का ते गाणे का ती गाणे, तर ते गाणे हे नपुसकलिंगी, म्हणजे याचं आपल्याला लिंगसुद्धा आपल्याला मिळालं आहे. मग आता गायली या क्रियापदाविषयी पाहूया आपण. मग गा हे काय याच्यातलं खऱ्या अर्थानं धातू आहे. मग गायली जर पाहिलं तर हे तुमचं साध्या भूतकाळात चाललेलं आहे. पुन्हा साधा भूतकाळ म्हटलं की याला आपण स्वार्थी क्रियापद म्हणतो. स्वार्थ क्रियापद, त्यापासून स्वार्थी वाक्य बनतंय, झालंय, हे झालंय स्वार्थ क्रियापद. पुन्हा हे होकारार्थी वाक्य आहे, म्हणून हे करण रूपात असणारं काय आहे, क्रियापद आहे. भूतकाळी आहे, लाख्यात त्याला लागलेलं आहे बघा. यावरून काय आलं की हे क्रियापदाचे एवढे प्रकार झालेले आहेत. मग आता प्रयोगाचा प्रकार आपण आधीच अभ्यासला बघा. गाणारे कोण आहे, तर शंकर महादेवन. गायली कोणी, तर शंकर महादेवन यांनी. काय गायली, गाणी गायली. म्हणून ह्या प्रयोगाला आपण कर्मानुसार बदलते, म्हणून काय म्हणतोय आपण त्याला, कर्मणी. कर्म बघा, गाणी गायली, गाणे गायले, अप्रतिम गाणे गायले असं आलं असतं याच्यामध्ये. एक वचन असतं तर क्रियापदाचं काय झालं असतं, शेवटी लाख्यातमध्ये थोडासा लीच्या ऐवजी ले आलं असतं याच्यामध्ये.
झालं कर्मणी. आणि पुन्हा कोणता कर्मणी हा, तर हा झालेला आहे प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी. अशा प्रकारे आपण याचा प्रयोग देखील अभ्यासलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की याला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.